जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लागल्यात. ह्या पेठ घोडेगाव जिल्हा परिषद गटामधील जे उमेदवार आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचलेत का? ते त्यांची काही कामं तुमच्यापर्यंत आलीत का? नाही पोहोचलेत आणि प्रत्येक म्हणजे वेळोवेळी कधी पण आपल्याला फोन केला तर वेळोवेळी आपल्या उपस्थिती दाखवतात, सुखदुःखात सामील असतात. मंगलताई असू द्या, कैलास बोकाळे असू द्या, कधी फोन करा अर्ध्या रात्रीला 100% ते मदतीला धावतात. आणि वळसे पाटलाच्या माध्यमाने त्यांनी कधी शब्द द्या का ते पूर्णपणे कामं केल्याशिवाय राहती नाही. आता तुमच्याच गावच्या लोकनियुक्त सरपंच म्हणून मंगलताई हुले या उमेदवार उभे आहेत, तर यांची नारोडे गावात काही विकास कामं झालीत का? त्या जोरावरती ते जिल्हा परिषद निवडणूक कशा प्रकारे त्यांना सोपी जाईल? म्हणजे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून असू द्या किंवा सामाजिक कार्यात असू द्या, मंगलताईचा मोठा वाटा आहे. म्हणजे प्रत्येक कोणत्याही कार्यक्रमात असू द्या, याचा सुखदुःखाचा सतत कुठलाही कार्यक्रम असू द्या, सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम असू द्या, कुठलाही कार्यक्रम असू द्या, मंगलताईचा आणि नवनाथ शेठ बरोबर त्यांचं मोठ्या प्रमाणात काम आहे. एकंदरीत नारोडे आणि पंचक्रोशीतल्या तमाम लोकांनी काही एकमुखी काही निर्णय घेतलेला आहे का की गावच्या उमेदवाराला एकमुखी पाठिंबा द्यायचा? गावचा उमेदवार आणि मुळात सरपंच नवनाथ शेठची मोठी कारकीर्द, माझी चालू सभापती आहे, माझी खरेदी विक्री संघ आहे, भरपूर असे प्रमाणात पद असल्यामुळे नवनाथ शेठच्या जोरावर मंगलताई ही निवडून येणार 100%. खरंच प्रामुख्याने मंगलताई यांना जिल्हा परिषदेला उमेदवारी मिळाली राष्ट्रवादीकडून, पण ह्याच्या अगोदरचे जे जिल्हा परिषद सदस्य होते किंवा पंचायत समिती सदस्य होते त्यांनी तुमच्या भागात काही विकास कामं केलीत का? ते तुम्हाला दिसले का? तुम्ही सुखदुःखात आलेत का? आतापर्यंत नाही आले, पण आता सध्या बुवांची जरा लोक वर्ग भरपूर मोठ्या प्रमाणात आहे आणि बुवांचा जरा स्वभाव सगळीकडे सारखा वर्ग असल्यामुळं मिळून सोडून ये. आणि मंगलताई सुद्धा प्रत्येक आमच्या गावातून पूर्णपणे लीड भेटणार. तुमच्या गावातून मिळेल, पण इतर भागातील लोकांना तुमचं काय आव्हान असं? नाही, इतर भागात पण आपले भरपूर मित्र परिवार आहे, त्याच्यामुळे ते कॉन्टॅक्ट वगैरे साधून बरोबर सांगता येईल. ठीक.